नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक भरतीचा मार्ग झाला मोकळा. रणजित देशमुखाविरुद्ध अजामीन वॉरंट जारी. पेन्शनसाठी कर्मचाऱ्याचा आक्रमक भूमिका. या ताज्या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातम्याच्या शेवटी आपले कॉमेंट्स द्यायला सुद्धा विसरू नका. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाशी संलग्न आणि उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सहाय्यक प्राध्यापकाच्या रिक्त पदापैकी 512 पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. बरेच वर्षापासून प्राध्यापकाची प्रलंबित असलेली पदे लोकभवन स्तरावरील मंजुरीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलेला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणी गती देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशनानुसार अध्यापनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्राध्यापकांची पदे भरणे अत्यावश्यक होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि महाविद्यालयावरील अध्यापनाचा ताण कमी करण्यासाठी भरती आवश्यक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ही पदभरती 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित झाल्याचे कार्यानुसार केली जाणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळेवर पूर्ण करण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालनालय. ज्या शैक्षणिक संस्थांचे न्याक नामांकन झालेले आहे अशा संस्थांना पदनिर्मितीचा लाभ मिळणार आहे. कमी गुणांक असलेल्या संस्थांना सुधारण्यासाठी 3 वर्षाच्या सवलतीचा कालावधी देण्याबाबत शासन स्वतंत्र निर्णय आखणार आहे. तसेच निवडणूक आचारसंहिता लागू असल्यास निवडणूक आयोगाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदाचा सुधारणेत आकृतीबद्ध निश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या स्तरावर समिती नेमली जाणार आहे. पेन्शनसाठी कर्मचाऱ्याचा आक्रमक पवित्रा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सुधारित निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातील कार्यपद्धतीसाठी आता सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. या संदर्भात नागपूर अधिवेशनादरम्यानही सरकारने आश्वासन दिलेले मात्र अजूनपर्यंत पाळलेले नाही. अधिकृत घोषणा न झाल्याने संतप्त झालेल्या सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशन कालावधीत बेमुदत संपावर जातील असा इशारा मध्यवर्ती संघटनेचे नियंत्रक विश्वास काटकर यांनी दिलेला आहे. माजी मंत्री रणजित देशमुख यांना अजामीन पात्र अटक वॉरंट जारी. धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याचे संयुक्त दिवाणी न्यायाधीश राज्याचे माजी मंत्री तसेच काँग्रेस ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेली आहे. याचिकाकर्ते अतुल प्रभाकर देवगडे यांनी त्यांचे वकील इब्राहिम बक्स यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार परसेप्ट वेब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी संगणक, इंटरनेट व वेब साहित्याचे खरेदी केलेले होते. देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित दुपे हे या कंपनीचे संचालक आहेत. या खरेदीसाठी कंपनीने देवगडेंना सुमारे 11,50,000 रुपयाचे 5 धनादेश दिलेले आहे. यातील एकही धनादेश वटलेला नाही. अनेकदा पाठपुरावा करून तसेच कायदेशीर नोटीस पाठवूनही उत्तर मिळत नसल्याने देवगडेंनी न्यायालयात धाव घेतली. पुढे आरोपींनी या प्रकरणी जामीन घेतला. मात्र धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल.
कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.